सेवा संघामध्ये मित्रांनो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या कलेच्या माध्यमातून अवघ्या वयाच्या 4थ्या वर्षी ज्याने रसिकांना आपलंच केलं असा बीड जिल्ह्यातला सुपुत्र साईराज गणेश केंद्रे या ठिकाणी त्याचं आगमन झालेलं आहे. त्याचे वडील गणेश दादा केंद्रे या ठिकाणी आलेले आहेत. तरी आपण त्याचं पूर्ण कोकणवासीय जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. हॅलो 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 दादा थोडासा मॉनिटरला आवाज द्या. हॅलो हॅलो थोडासा शांत करा थोडासा. हॅलो 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 आवाज सर्वांना येतोय का मित्रांनो? आवाज सर्वांना येतोय का अगदी शेवटपर्यंत? जर हे नसेल मित्रांनो तर निश्चित सांगा, कारण आजच्या कार्यक्रमाचा हा पैसा आणि पैसा सर्वांना वसूल करून जायचं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय तुरीमध्ये शाही सचिनजी धुमत बुवा शाहीकडे या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन यायची. माझा लेखी विषय या ठिकाणी घेऊन जायचा. अरे माझ्या
मी त्यांच्या सोबत पुढे घेऊन चाललोय
त्याने ढोलकी या ठिकाणी वाजवली आहे माझे ढोलकीपटू विशालदादा सुद्धा. त्याचप्रमाणे आज मला कीबोर्डला साथ देतात माझे बंधू विशालदादा बंदरकर. बँकेला मला साथ करतायत माझे दादा सौरभदादा देवरुखकर. ऍक्टोपेटला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे. शैलीवादक माझे दादा रोहितदादा जाधव. आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझ्या कोकणातील नामवंत साऊंडवाले दादा आमचे आकाशदादा बंदे आणि संपूर्ण सहकारी मित्रांची टीम आहे. त्या सर्वांना मित्रांनो शाही मानाचा नमस्कार करतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो आपली बरीचशी मान्यवर मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आजच्या या कार्यक्रमासाठी कोकणातील खातमाम शाहीर वर्ग देखील उपस्थित राहिलेला आहे. त्याच्यामध्ये मला गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय नामवंत तोरेवाले शाहीर तुषारजी मंदेले मावळे हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यामुळे शाहीर मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे तोरेवाले माझे मित्र माझे दादा जितेश दादा गुरव हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि एक नामवंत असे कवी अविनाश दादा कडू हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि गोड आवडण्याचे शाहीर तोरेवाले शाहीर जरी तोरेवाले असले तरी अगदी सगळ्या भावाप्रमाणे मला शिव लावणारे माझे बंधू सुशांतदादा शिरकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे माझे शिष्य वेदांतदादा जाधव तसेच तोरेवाले शाहीर माझा भाऊ आहे महेश डोंगरकर हा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्याचप्रमाणे अजून एक माझे शिष्य ओंकार नाचेकर नितेश दादा शिकवण या ठिकाणी आमचा दीपक नाचरे अनिकेत दादा पाष्टे ही संपूर्ण या ठिकाणी शिष्यमंडळी आज मला थोडंसं या ठिकाणी साथ करतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे प्रमोद दादा गोवळकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे शीतल दादा महेंद्र दादा शीतल हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक प्रवीणदादा पाटील हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना देखील शाहीरी मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा युवा अभिनेता साईराज गणेश अप्पी आमची कलेक्टर ही जी मित्रांनो या ठिकाणी जी मालिका होती त्या मालिकेमध्ये जी आहे त्याच्यामध्ये काम केलेलं आमचा या ठिकाणी साईराज याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. मला तुला देखील या ठिकाणी शाहीरी मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे जे मित्रांनो गाणं गेल्या वर्षी व्हायरल झालं होतं आमच्या पप्पाने गणपती आणला ते देखील या ठिकाणी साईराजने आमच्या केलं होतं. तर त्याला देखील शाहीरी मानाचा नमस्कार करतो. तसेच आजच्या या मित्रांनो गर्दीमध्ये लांजा तालुक्याचे सुपुत्र आणि माझे बंधू अगदी सुंदर असे सावून लावणारे दीपराज दादा खाके देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा देखील शाहीरी मानाचा नमस्कार करतो. तसेच माझ्या या लोककलेतील एक नवा उगवता तारा ज्याचा हात मित्रांनो अगदी सुंदर असा बोलतो आमचा अपूर्व झाडेकर हा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो माझ्या खेड तालुक्यातला एक असं व्यक्तिमत्व अगदी मित्रांनो कमी वयामध्ये ज्यानं आपल्या वाणीनं आपल्या वक्तृत्वानं संबंध कोकणवासियांच्या मनावरती जो राज करतोय तो माझा तालुक्याचा सुपुत्र सिद्धेश उपेकर शाहीरी मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे मित्रांनो माझी शाखा सुटकाई तिने नृत्य कलापात्र अडूर गोहागर मुंबई या शाखेची देखील काही मंडळी आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याला देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो ही लोककला आज संबंध कोकणामध्ये ज्यांनी घराघरापर्यंत पोहोचवली ते माझे युट्यूबर्स माझ्या कोकणातील युट्यूबर्स हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळातले या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वांना शाखेची मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो अजून या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्याला देखील या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा असणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये मंदारदादा गावणं युवा पिढी डायमंड उद्योजक तसेच शिवशाही चायनीज सेंटरचे मालक आहेत. दादा देखील अशा कार्यक्रमाला वेळात काढून उपस्थित राहिले त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो एक सांगायला अभिमान वाटतो राजेश बुवाचा मुंबई रेल्वे मंचावरचा हा 5वा कार्यक्रम आहे. मित्रांनो अजून 2 कार्यक्रम बाकी आहेत पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी तुमच्या सर्वांच्या प्रेमानं मायेनं आजचा हा 5वा देखील कार्यक्रम हाऊसफुलचा मित्रांनो बोर्ड लागलेला आहे. तुमचे सर्वांचे मित्रांनो अगदी आभार मानेल तेवढे मित्रांनो कमीच आहेत. या छोट्याशा शाहिरावरती आम्हा 2 शाहिरांवरती जे तुम्ही विश्वास ठेवला जे प्रेम दाखवलं आयोजकांवरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल देखील सर्वांचे आभार मानतो. आता
सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी मित्रांनो माझे गुरुवर्य आदरणीय दौलत निकम विजय निकम यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो त्यांच्या या ठिकाणी पायावरती नतमस्तक होतो अगदी मित्रांनो जास्त सर्वांचा वेळ घेता पूर्ण एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीला वंदन करून रंगते मंदिरा त्रिवार अभिवादन करून प्रथम फेरीला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र
पारितोषिक आहे मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझी शाखा सुखदायी देवी नृत्यकलाबद्दल अडून गुहा मुंबई या माझ्या शाखेकडून या माझ्या नाचणाऱ्या शाखेसाठी या लहान मुलांसाठी 201 रुपयाचं बहादर पारितोषिक आहे मित्रांनो मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शाही राजेशाचा निकम यांच्यासाठी माझा भाऊ सिद्धेश उतेकर माझ्या भावाच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहादर पारितोषिक आहे शाहीची मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे 15 गावातील माझे जीवलग मित्र मदनदादा चांदे आणि रोहितदादा उतेकर यांच्याकडून मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आलेल्या आहेत. तुम्हा सर्वांना मित्रांनो आज मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. या माझ्या भावांच्या माध्यमातून राजेश बुवाच्या या संपूर्ण संघासाठी 501 रुपयाचं बहादर पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे साई सुमन टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्सचे मालक माझे बंधू समीरदादा मोरे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आलेलं आहे. अच्छा मित्रांनो गर्दीमध्ये एक नाव मगाशी राहून गेलो. माझे बंधू अतुल दादा कदम हे त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो मगाशी जे नाव घेतलं होतं या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रवीणदादा पाटील हे देखील याच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दादा तुम्हाला देखील या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो स्तवन या ठिकाणी झालेलं आहे. आता वळतोय गणाकडला सर्वांना ती उत्सुकता लागलेली आहे. सर्वांना ती ओढ गावची मित्रांनो निश्चित लागलेली आहे. कारण एका रात्री मी नेहमी माझ्या कार्यक्रमातून सांगतो एका रात्रीमध्ये अख्खी मुंबई खाली करण्याची ताकद ही फक्त माझ्या कोकणकरांच्यातच आहे. बाकी हे कुणाला शक्य नाही. एका रात्रीमध्ये अख्खी मुंबई खाली हा फक्त माझा कोकणकरच करू शकतो. त्याचं कारण पण का कारण ओढ लागले प्रत्येकाला ओढ लागले. कामावरती सुट्टी नाही मिळाली तरी कामावरती लाट बोलून जायची तयारी माझ्या फक्त कोकणकरांच्यातच आहे मित्रांनो. आणि म्हणून ती ओढ या ठिकाणी सर्वांच्या मनात लागलेली आहे. वाटे वाटे डोळे लागले. आजची तारीख आहे मित्रांनो 3 तारीख बरोबर आहे ना. आणि म्हणून सर्वांचे डोळे लागले. दिवस फक्त राहिलेत मोजके. कुणाच्या मनामध्ये काय काय उत्सुकता लागली असेल ती जास्त त्याला माहिती आणि त्या विघ्नहर्त्याला माहिती. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये माझे गुरुबंधू आणि गोडगाडीचे गायक कोकण रत्न पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे माझे बंधू समीरदादा मोरे हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. तामणगावचे सरपंच श्री गंगाराम कृष्णा हरावडे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बहादर पारितोषिक मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून गाण्याकडे लग्न मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं. शाही पण संपून द्यायची नाही आज. म्हणून म्हणतोय रिमझिम पावसानं तुझी आठवण येते ग. रिमझिम पावसानं तुझी आठवण येते ग. त्या पावसाच्या देवानं बोलतो लक्ष. आणि म्हणून अप्पा या
किती बघू सावराया ओढ लागली तुझी बरार देवा बाप्पा गणराया अरे कधी येशील डोळे सुकले तुझ्या वाटेकडे डोळे लावून लावून बाप्पा अरे जेव्हा तू घरात येतोस तेव्हा ते घर नाही जाणार त्या घराचं मंदिर बनून जातं म्हणून हा तुझा लेकरू तुला सांगतोय लवकर ये मंदिर बनायचंय 1 2 3 4
विषय राहून गेला. खऱ्या अर्थानं आजचा दिवस आहे हा नात्यातला गोडवा वाढवण्याचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे आपुलकीचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे तो मैत्रीचा दिवस आहे. आणि म्हणून माझ्याकडून तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या लाख लाख करोड शुभेच्छा देतो. आणि आता खऱ्या अर्थानं स्तवन आणि गण झालेला आहे. बरोबर आहे का? बरोबर ना? माझे बंधू गोड गायचे गायक आहेत आदित्य खांडेकर हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा पुरस्कार करतो. तर स्तवन आणि गण मित्रांनो झालेला आहे. तुम्ही झोपलं नाही ना? झोपलं नाही ना? झोपलं? आता हा दिवा म्हणजे आपला प्रतिकोकण आहे. आणि दिव्यातला माणूस फक्त दिवाच लावतो, कधी कोणाला झोपून देत नाही मित्रांनो. मग तुम्ही झोपलो तर व्हायचा कसा? आणि म्हणून मित्रांनो स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे. कार्यक्रमाची खरी मजा आपण म्हणतो शक्ती तुऱ्याची कटकी तुऱ्याची खरी मजा हे असते गवळणीपासून. बरोबर आहे ना? हुवा वारी खतलं. बरोबर ना? आणि म्हणून आजची जी गवळ मित्रांनो माझ्या असणार आहे माझ्या माय माऊल्यांचा शाहिरांचा बसलेल्या गुरुशनांचा मान आणि सन्मान ठेवून गोड नाही प्रेमाची नाही वाकडी सगळं आणि भुवाला पण चांगली आपली पचन. कारण आजचा वार पण रविवार आहे. जरी रविवार असला तरी श्रावण चालू आहे. काय शिक्षण दादा ते मग भुवाला गवळण माझी पचन. भुवा कुठं आहे ना आपल्या अंगाला असू द्या. भुवा लिहून घ्या काय म्हणतो बघा. आणि म्हणून मित्रांनो गवळीचा विषय आलाय कारण या वर्षातला आम्हा दोन्ही शाहिरांचा पहिलाच कार्यक्रम आहे. गणपतीत तर बुवा काय अजून भेटलेले नाहीत कुठं. आता नवरात्री कुठे भेटतील त्याचा काही पत्ता नाही. एकदम पण त्यांच्या अंगावर जाऊन चालायचं नाही. आता आल्यावर बघा एकदा त्यांचा झाला आहे पण अगदी फेटा बिटा बांधून कसा नवरा सजून येईल फक्त बघा. असू द्या असू द्या असू द्या त्यांच्या अक्षराला आपणच टाकू म्हणून म्हणायचं त्या बघा गवळ का मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सांगते ही राधा बातमी नाही ती खोटी. ऐका सांगते ही राधा बातमी नाही ती खोटी. मग चोरीला गेल्या दोन्ही पाहिलं कान्हाच्या ओटी. अगो पळता पळता या चोराची बघा सुटली गंगोटी. माझ्या माठातलं दोन्ही तूच खाऊन गेलाय. राधेने बघितल्यावर असा काय पळत सुटला की पळता पळता कानाची लंगोटी सुटली म्हणून म्हणायचंय. अरे पळता पळता या चोराची बघा सुटली लंगोटी. मग आज पडले माझ्या शिकाट कान्हा. अरे नाही करून देणार ही राधा तुला वारता घेऊ. या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे. मी कोकणी कला छंद युट्यूबर चॅनलचे मालक शाहीर एकनाथदादा बोरटे दापोली, शाहीर संदीपदादा मोरे बुवा आणि शाहीर राजेश निकम बुवा यांचे पटशिष्य दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मसला करता म्हणून बघा बुवा गवळीचा विषय आणलाय. अगदी आज तुम्हाला जास्त झोंबवत पण नाही बुवा पण तुम्हाला गवळीचा विषय देतो. अगदी बुवा प्रेमाने देतोय. पण राधा काय म्हणते ऐका बघा.
निश्चितपणे वेळेला महत्व देणं हे प्रत्येक शाहिराचं प्रत्येक कलाकाराचं मित्रांनो काम म्हणतंय. आणि म्हणून कलिंगुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय बोर्डपर्यंत पोहोचवलेला आहे. मला वाटतं माझे बंधू प्रशांतदादा पाचशे दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. दादा तुम्हाला देखील आज फ्रेंडशिपच्या मल्टी दिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. आपलं नातं भले तुम्ही बुवांच्या पार्टीतला असू द्या पण नातं आपलं जीवाभावाचं असं राहिलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो बघा कलिंगुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. हे लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. विषयाचे विश्लेषण करतो की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझ्या विषयाची खरी टीप अशी आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा. आज आदरणीय सन्माननीय मला गुरु समान असणारे तुषारजी पंधेरे माऊली हे देखील समोर बसलेले आहेत आणि त्यांचे तुम्ही पती शिष्य आहात. बाबू रंगणे घराण्याचा हा इतिहास आहे की ते कधी खोटं बोलत नाही, खोटं कधी बोलत नाही. आणि म्हणून बुवा त्याच अनुषंगाने तुमच्यावरती विषय सोडलेला आहे. मी तुम्हाला आजही बुवा सांगतो माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका पण अगदी बुवा माझ्या विषयाच्या जवळ पोहोचतात. आणि जरी बुवा माझ्या ग्रंथानुसार जर तुमचं उत्तर योग्य आलं तर आज या दिवानगरीमध्ये या समाजाचं साक्षीनं बुवा तुमचा सत्कार करून जाईल. पण ओ धमकानं ज्यानं वाडाचा तेल माग्यावर काढला तर सत्कार नाही बुवा तुमचा धिक्कार करण. आणि म्हणून बक्षीस दिलेलं आहे शाहीर तेजलजी पवार मॅडम विरुद्ध शाहीर किशोरजी सनस यांचा जुगलबंदीचा सामना दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी याच रंगमंचावरती मित्रांनो होणार आहे. तरी सर्व माझ्या रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाची मजा घ्यायची. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिकाला मानाचा पसरा करतो. मनीष दादा उतेकर 15 गाव दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा पारितोषिकाला मानाचा पसरा करतो. अवतरला हो गण पार्वतीच्या माळाचा या गाण्याचे गायक आशिष दादा कोंडविलकर आणि अक्षय दादा कोंडविलकर आणि सुरेश दादा दादांच्या माध्यमातून गाव कोंडिवली खेड माझ्या तालुक्यात सुपुत्र आहे. दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं 72 पारितोषिक आलंय. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय एका मुकड्यात ठेवतोय आणि या ठिकाणी बारी माझी संपवतोय. वेळेच्या अभावी म्हणून म्हणायचं विषय कसा
विषय माझा सोडला हो उत्तर देऊन थोडी राखावीला हो काय म्हणतोय अहो उत्तर देऊन थोडी राखावीला नाही तर तोंडावर तुमच्या तूकडे समाज 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 ऐका हो शाहीरारा विषय माझा सोडला हो ऐका हो शाहीरारा विषय माझा सोडला हो उत्तर देऊन थोडी राखावीला नाही तर तोंडावर तुमच्या तूकडे समाज नाही तर तोंडावर तुमच्या तूकडे आणि तुमच्या सर्वांच्या साथीनं आजची पहिली बिर्याणीकडे संपली असं जाहीर करतो.